सरकारने जो कर्जमाफीचा शासन निर्णय काढला त्याच्यातल्या जाचक अटी मागे घ्याव्या आणि शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमाफी करावी, यासाठी श्री रोहित पवार यांनी पंढरपूरला अन्नत्याग आंदोलन 12 तारखेला सुरू केलं. 13 तारखेला चाललं आणि 14ला हे आंदोलन गुंडाळण्यात आलं. सरकारचे संकटमोचक आणि शेतकऱ्यांचे कर्दनकाळ असलेले गिरीश भाऊ त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पोकळ आश्वासनं देऊन हे आंदोलन मोडीत काढलेलं आहे. आणि 22 तारखेला एका शेतकरी नेते, काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते यांच्या उपस्थितीमध्ये जे काय चर्चा होणार आहे त्या चर्चेतनं मार्ग निघाला असता तर सरकारनं रोहित पवारांना का आंदोलन करायला लावलं असतं, का क्रेडिट दिलं असतं? सरकारनं आधीच त्या जाचकाठी काढल्या असत्या की नाही? यांचा मुख्यमंत्री स्वतः सांगतो की आमची बँकिंग सिस्टीम धोक्यात आहे, त्याच्यामुळे आम्ही 2019च्या ज्या कर्जमाफीत बसलेल्या नंतर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्रभरामध्ये वातावरण निर्माण झालं होतं. शेतकरी पेटला होता, पंढरपूरच्या दिशेने निघाला होता. मात्र आंदोलन मध्येच 3ऱ्याच दिवशी थांबवण्यात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला परत एकदा पानं पुसण्यात आलेली आहेत. भ्रमनिराश झालेला आहे. 22 तारखेच्या मीटिंगमध्ये काही होणार नाहीये.